आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक ताजी बातमी आली आहे। राज्यातील मिनी विधानसभा म्हणवल्या जाणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपायला अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत। ही निवडणूक प्रचार रॅली सभांपेक्षा गाजली ती निवडणूक आयोग, कोर्ट आणि नेत्यांनी जाहीरपणे दिलेली आमिष आणि शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगानं 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं या निवडणुकीत ट्विस्ट आला। तर आज कोर्टानं उर्वरित 264 नगर परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर न करता 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे निवडणुकीत आणखी ट्विस्ट आलेला आहे। त्यातच आज प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी जिल्ह्यात झालेल्या राड्यानं आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपानं निवडणूक चांगली चर्चेत आली आहे। अनेक ठिकाणी अक्षरशः मारहाण झाली आहे, तर अनेक ठिकाणी आमदारांनीच नियमांचं उल्लंघन केल्याचं चित्र दिसून आलंय। आणि एकूणच आज सगळ्या दिवसभरातल्या या घडामोडींवर आपण चर्चा करणार आहोत आणि या सगळ्याची जबाबदारी नेमकी कोणाची, या प्रशासनिक घोळाला नेमकं कोण जबाबदार आहे या संदर्भात चर्चा आपण करणार आहोत। या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खंडकर। खंडकरजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सूरज चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत। सूरज चव्हाणजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। काँग्रेसचे बालाजी गाडे आपल्यासोबत या चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडणार आहेत आणि अभय देशपांडे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, राजकीय विश्लेषक। अभय सर, तुमच्यापासून सुरुवात करतो। खरं तर आज हा दिवसभरातला घोळ आहे। खरं तर घोळ हा 3 ते 4 टप्प्यात निवडणूक आयोगानं घातला असं म्हणायला लागेल। म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला मतदारांसंदर्भात, दुबार मतदारांसंदर्भात आरोप झाले तेव्हाचा घोळ असेल किंवा आरक्षणासंदर्भातला घोळ असेल, आणि आता हा ताजा घोळ। आणि या घोळावरनं न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवली आहेत, जे निर्णय दिलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत। या सगळ्या घोळाला जबाबदार नेमकं कुणाला मानायचं? नाही, एक तर निश्चित आहे की निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार तसे मर्यादित आहेत। कारण त्या मतदार याद्या निवडणूक आयोगाकडून, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून आपण त्याची जबाबदारी असते तर CEO महाराष्ट्राकडे असते। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही। परंतु दुबार नावाच्या संदर्भातल्या ज्या चर्चा होत्या किंवा मतदार याद्यांची फोड असते त्या संदर्भात काही भूमिका घेणं राज्य निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित होतं। दुसरं असं होतं की कट ऑफ डेट त्यांनी सगळ्याच निवडणुकांसाठी 31 जुलैची कट ऑफ डेट ठरवली आहे। त्याच्यावरनंही वेगळं वादंग आहे। आता आत्ताचा सुद्धा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना त्यांनी सांगितलं होतं की जिथे अपील प्रलंबित नाही अशा ठिकाणी तुम्हाला 21 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत माघार घेता येईल, आणि जिथे अपील प्रलंबित आहेत तिथल्या उमेदवारांना 25 पर्यंत माघार घेता येईल म्हणून असं मूळ जो 4 नोव्हेंबरला जाहीर केलेला कार्यक्रम आहे त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे। असं केलेलं असताना 23 तारखेची कट ऑफ डेट कुठून आली माहित नाही, मला त्याचा शोध घ्यावा लागेल। बरं, ते केल्यानंतर त्यातल्या कुठल्याही प्रकरणामध्ये न्यायालयाचे आदेश नव्हते की आम्ही असं याचा अंतिम निर्णय घेपर्यंत तुम्ही या निवडणुकीबाबत पुढे जाऊ नका, किंवा या संदर्भात कुठलेही आदेश नव्हते। तसे आदेश नसतानाही हा निर्णय घेण्यात आला। आणि एकदा तुम्ही निवडणुकीचे 2 टप्पे केले की स्वाभाविकच त्याला, म्हणजे कारण नोटिफिकेशन एक आहे, त्याच्यामुळे एका नोटिफिकेशनने जाहीर झालेल्या निवडणुकीचे 2 टप्पे केले तर मग निकाल 1 टप्प्यात करण्याची जबाबदारी येते। खरं तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की लोकसभेचं उदाहरण दिलं सकाळी न्यायालयाने सुद्धा। लोकसभेचं वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होतं, पण ते एकाच सभागृहासाठीचं मतदान असतं। इथे प्रत्येक नगरपालिका ही वेगळं सभागृह आहे, आणि अनेकदा अशा निवडणुका, छोट्या निवडणुका होतात। आता एकदम 5 वर्ष निवडणुका नाही झाल्या म्हणून या सगळ्या एकत्र आल्यात। अदरवाईज कधी 50 निवडणुका होतात। आता मला सांगा, तुम्ही 21 तारखेची ठरवून दिली, त्याच्या आधी जर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या तर का दुसऱ्या पिटिशन येणार जिल्हा परिषदेचे आमच्या निकाल येईपर्यंत याचे निकाल जाहीर करू नका म्हणून? म्हणजे कारण त्याचाही परिणाम होऊ शकतो। मला वाटतं की याची सांगड घालणं मुळात ते काय फारसं संयुक्तिक वाटत नाही। अर्थात न्यायालयाचा निर्णय तो सगळ्यांना मान्य करावा लागेल, पण न्यायालयावर हे निर्णय घेण्याची वेळ जर आली असेल तर मला वाटतं की त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे। आणि त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने, संभाजीनगर खंडपीठाने जे उल्लेख केला तो उल्लेख मला वाटतं की निश्चितपणे त्यांना दखल घ्यावी लागेल। अगदी या तांत्रिक घोळासंदर्भात अजूनही मला तुमच्याकडे काही प्रश्न आहेत, पण आता काही आपल्यासोबत गेस्ट आहेत, आपण थेट जाऊयात। बालाजी गाडे आहेत काँग्रेसचे। बालाजी, हा सगळा प्रकार म्हणजे सुरुवातीपासून काँग्रेस या सगळ्या निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराज आहेच। या संदर्भात तुमचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा
अनेकदा निवडणूक आयोगावर म्हणजे त्या केंद्रीय निवडणूक आयोगावर खापर फोडलेला आहे. हा सगळा प्रकार बघून आज तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय विनोदजी, राहुल गांधी जे आरोप करत होते ते आरोप किती खरे आहेत हे पुराव्यानिशी स्वतः त्यांनी सांगितलं. आणि आज ते स्वतः निवडणूक आयोग सुद्धा आपल्या भोंगळ्या कारभाराच्या माध्यमातून सिद्ध करतंय. आज जर आपण बघितलं तर सत्तेतले आमदार संतोष बांगर नावाचे गुंड प्रवृत्तीच्या पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी मतदान केंद्रावरती तिथं स्पष्टरित्या मग थेट बॅलेट ते ईव्हीएम मशीन त्यांच्या घरीच देऊन द्या ना, म्हणजे तेच बटणं दाबतील आणि कुणाला निवडून आणायचं ते ठरवतील. आणि त्यामुळं आज जे सत्तेतले लोक राडा करत आहेत, मग तिकडे ते राणे बंधूंचा राडा असेल किंवा भाजपकडनं पैसे वाटपाचा कार्यक्रम असेल, तरी देखील निवडणूक आयोग मूग गिळून गप्प आहे. आणि सत्तेतले तीनही पक्ष, मग ते राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल शिंदेची किंवा अगदी भारतीय जनता पक्ष असेल, ह्या सगळ्या पक्षांना पूरक अशा प्रकारचं काम निवडणूक आयोग करतोय. म्हणजे आज मतदान झालं, निवडणुकीचा कार्यक्रम इतका विस्कळीत या देशामध्ये पहिल्यांदा घडतोय. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो, त्यानंतर आरक्षणामध्ये गोंधळ, आरक्षणाच्या नंतर परत त्या ठिकाणावरती तारखांचा गोंधळ, तारखांच्या नंतर पुन्हा निकालाचा गोंधळ. आणि या मधल्या दरम्यानच्या कालखंडामध्ये जे सत्ताधारी पक्षांनी पैशाचा वापर करणं असेल, बळाचा वापर करणं असेल, आणि उघड उघड मंत्री सांगतायत की पैसे वाटप होत आहे, तरी देखील निवडणूक आयोग त्यांच्यावरती काही करायला तयार नाहीये. भारतीय जनता पक्षांच्या लोकांमध्ये किंवा सत्ताधारी पक्षांच्या घरामध्ये पैसे सापडायला लागलेत, तरी काही करत नाही. मला आजचं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. आनंद बळीराम शिंदे नावाचा पहिल्यांदा मतदान करणारा तरुण, अंबड जालना जिल्ह्यातला प्रभाग क्रमांक 1 मधला, तो मतदान केंद्रावरती गेला विनोदजी, आणि त्याला जीवनातलं पहिलं मतदान करणाऱ्या त्या तरुणाला काय कळालं की मी येण्याच्या अगोदरच कुणीतरी माझं मतदान करून गेलेलं आहे. मग हा जो कारभार आहे, आणि राहुलजी जे सांगत होते, राहुल गांधीजी, की या देशामधला निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाच्या हातचं बाहुलं आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या इतर संघटनांपैकीच एक संघटना आहे, आणि वोट चोरी होतीये, आणि ती होतीये. समारोप करतो की आम्ही ज्या वेळेला शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, त्यावेळेला आम्ही ढिगभर पुरावे देऊन सप्रमाण सांगितलं होतं की निवडणूक याद्या या प्रचंड त्रुटीयुक्त आहेत, त्या पारदर्शक कराव्यात आणि मग निवडणुका घ्याव्यात. पण ते ऐकलेलं नाहीये. आणि आज निकालाचं बघितलं तर तो निकाल पुढे गेलेला आहे. आणि या सगळ्यांना जबाबदार कोण असेल तर तो निवडणूक आयोग आहे, आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावरती करतोय. हे आमचं तुमचा आरोप आहे की भाजपची बी टीम म्हणून, यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केलाय की भाजपची बी टीम म्हणून निवडणूक आयोग काम करतोय. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत गणेश खंडकर. गणेश खंडकरजी, आपण आरोप ऐकताय, काय उत्तर असेल तुमचं यावर? नाही, आम्हाला आता याची सवय झालेली आहे. म्हणजे काँग्रेसनं काही आरोप करावा आणि आपला पराभव स्वीकारण्यापेक्षा दुसऱ्यावरती आरोप करणं ही त्यांची सवय झालेली आहे. त्यामुळे आम्हाला काय याचं नवल वाटत नाही. मुळात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी वारंवार राहुल गांधींचं नाव घेतलं की त्यांनी हे आरोप केले. मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो. नाही, पण खंडकरजी, काँग्रेसच्या आरोपांचं तुम्हाला काही वाटत नाही असा तुमचा दावा आहे. मात्र आज हायकोर्टानं ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचे कान खेचलेले आहेत, खरं तर स्वायत्त बॉडी आहे निवडणूक आयोग, त्यावर काय राज्य सरकारचं नियंत्रण नाही आहे, पण तरी सुद्धा एकूणच हा सगळा घोळ पाहिला. आणि यापूर्वी निवडणूक आयोगाच्या भाजप संदर्भात किंवा सत्ताधाऱ्यांसंदर्भातल्या भूमिका पाहिल्यानंतर काँग्रेस किंवा तत्सम विरोधी पक्षांनी केलेले आरोप असतील तर या आरोपाचा परिणाम भाजपच्या प्रतिमेवर होतो असं तुम्हाला वाटत नाही? काँग्रेसच्या आरोपांना गंभीरतेने जनता घेत नाही साहेब. आपण जर असतं तर बिहारच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये तुम्हाला ते दिसलं असतं. जर समजा ही व्यवस्था चुकीची आहे असं तुमचं जर म्हणणं आहे तर निवडणूक आयोगाने SIR स्टार्ट केलंय, त्याला तुम्ही विरोध करताय. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा विषय काढला, तुम्ही विरोध करणार. देशात नवीन काही घडायचं असेल त्याला तुम्ही विरोध करणार. तुमचं एकच धोरण आहे, कुठून तरी रस्त्यावरती उतरा, देशात गोंधळ निर्माण करा आणि मला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरती नेऊन बसवा. असं आहे साहेब की आम्ही निवडणूक काही आयोगाचं, मी काही प्रवक्ता नाही,
भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची आमचा काही संबंध नाही. जे चुकीचं घडलं असेल तर काँग्रेसला न्यायालयात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता या बाबतीतला जो विषय झाला तर या बाबतीत न्यायालयात कोण गेलं? काँग्रेस गेली आहे का? काँग्रेसने अफिडेव्हिटवरती काही दिलं आहे का? निवडणूक आयोगानं यापूर्वी 10 वेळा सांगितलं असेल तुमचं जे म्हणणं असेल ते तुम्ही पत्रकार परिषदेत मांडण्यापेक्षा दुबार नावं असतील, काही चुकीचं घडलं असेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट करा आणि आमच्यासमोर तुम्ही आणून द्या. काय नाही राहुल गांधी या बाबतीतलं आपलं ॲफिडेव्हिट करून आणि नेऊन देत. ही पद्धत आहे जी निवडणूक आयोगाने सांगितली, ह्याचा आमचा काही संबंध नाही. एक बरं झालं की या वेळेला किमान हे तर मान्य केलं की निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. जे घडलंय ते चुकीचं घडलंय. मी या बाबतीतली भूमिका स्पष्ट करू इच्छितो. मग तो उमेदवार कोणी असो, किंवा अपक्ष उमेदवार असो किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असो, तो जीवाच्या आकांताने प्रचार करतो, निवडणूक लढतो. प्रत्येकाची इच्छा असते की मी आयुष्यात कधी ना कधी लोकप्रतिनिधी व्हावं, मला पक्षानं उमेदवारी दिली म्हणजे मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून लोकांसमोर जातोय. निवडून येणं न येणं हा भाग दुसरा आहे. पण मला कधीतरी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी ज्या पक्षाच्या विचारधारेवर काम करतो त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मी त्यासाठी निवडणूक लढलोय, एक आनंदाचा क्षण असतो. आणि ज्या वेळेला असे काही प्रसंग येतात म्हणजे हे सोपं नसतं. कार्यकर्त्यांची टीम लावावी लागते, प्रचंड तयारी असते आणि मग ज्या वेळेला असं काही शेवटच्या मुमेंटला होतं त्यावेळेला ते चुकतं, हे मी नक्की मान्य करतो. अनेक उमेदवारांच्या बाबतीत ज्यांनी परिश्रम केले असतील आणि बघा असं आहे की हे ज्या वेळेला घडलं त्यावेळी माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील आपली भूमिका स्पष्टपणे केलेली आहे. अगदी सगळ्यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध केलेला आहे. खणकरजी या संदर्भात अभय देशपांडेंना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. नाही, असं आहे खणकर साहेब की भाजपाचे सगळे नेते म्हणजे मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, बावनकुळे असतील, सगळेजण या निवडणुकीची मतमोजणी पुढे गेल्याबद्दल टीका करतायत, हा निर्णय चुकीचा म्हणतायत. परंतु ही मतमोजणी पुढे ढकलावी या मागणीसाठी नागपूर खंडपीठाकडे याचिका करणाऱ्या तिघांपैकी दोघं भाजपाचे उमेदवार होते. त्या संदर्भात काय बोलाल? नाही, हे बघा, हे काही एक स्पष्ट करू इच्छितो. हे बघा, ज्या ठिकाणी आता आपण चर्चेला बसलेलोच आहोत ना, आरक्षणाचा मुद्दा आला, काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा क्रॉस झालेली आहे. हाही मुद्दा ज्या वेळेला चर्चेमध्ये आला तर याही वेळेला निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे त्यांचं काम केलं. हे काही आम्ही काही सांगितलेलं नव्हतं की या जिल्ह्यामध्ये एवढं आरक्षण ठेवा, तिथे एवढं आरक्षण ठेवा. हे त्या त्या ठिकाणी ती यंत्रणा काम करत असते. त्यामुळे तिथल्या काही उमेदवारांना या संदर्भामध्ये काही चुकीचं घडलंय म्हणून जर त्यांनी केलं असेल तर त्याला आमचं समर्थन आहे असा समजण्याचा अर्थ होत नाही. मगाशी तुम्ही एक बाब स्पष्टच केली ना हो. लोकसभेच्या वेळेला निवडून गेलेले प्रतिनिधी म्हणजे 6 टप्प्यांमध्ये, 7 टप्प्यांमध्ये, अगदी 9 टप्प्यांमध्ये सुद्धा मतदान या देशामध्ये लोकसभेला झालेलं आहे. परंतु मतमोजणी मात्र आपण एकाच वेळेला करत होतो. का? तर ते एका सभागृहाचा विषय होता. तुम्ही देखील हे म्हणालात ना की वेगवेगळी सभागृह आहे त्यामुळे ह्यांचा एकमेकाची संबंध येत नाही. स्वाभाविक आहे. आमचं देखील हेच म्हणणं आहे की निवडणूक झाली असती, त्याचा निकाल लागला असता म्हणजे त्यातनं बाब वेगळी झाली असती. पण आता हा जो निकाल दिलेला आहे नेमकं यातलं काय झालेलं आहे याबाबतीत विचार विनिमय सुरू आहे. अगदी पण कोर्टानं ज्या पद्धतीनं भाषा वापरलेली आहे त्या पद्धतीनं कोर्टानं जी भाषा वापरलेली आहे गणेश खणकरजी, ती अतिशय तीव्र स्वरूपाची भाषा आहे आणि त्यातनं कोर्टाचा संताप तर दिसतोय, मात्र सिस्टीमचं फेल्युअर किंवा यंत्रणेचं अपयश सुद्धा दिसतंय. आपल्यासोबत मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत. मला यात नाही, मी तुमच्याकडे येतो खणकरजी, मी तुमच्याकडे येतो. मेहबूब शेखजी, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे. खणकरजी, मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला बराच वेळ दिलाय मी, माझ्याकडे वेळेची पण मर्यादा आहे, मला इतर प्रवक्त्यांना सुद्धा बोलायला द्यायचंय. मेहबूब शेखजी, हा सगळा निकाल आजचा पाहिला आणि म्हणजे कोर्टाच्या निर्णयाबद्दल तर तुम्ही बोलाच, पण एकूणच आजचं जे चित्र दिसलं, अनेक ठिकाणी राडे झाले, अनेक ठिकाणी बिघाड झालेले आहेत. म्हणजे निवडणूक आयोगासारख्या यंत्रणेचं अपयश तर त्यातनं आहे, पण राजकीय व्यवस्था सुद्धा कोलमडली की काय अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून आली. असं आहे की आपल्या स्क्रीनवर जागा पुरणार नाही एवढ्या ठिकाणी राडे सुरू झाले. म्हणजे जर फक्त एकट्या बीड जिल्ह्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर गेवराईमध्ये अजितदादाची राष्ट्रवादी आणि भाजपाचे आमदार त्यांच्यात मारामारी झाली. परळीमध्ये राडा झाला, माजलगावला राडा झाला, अंबाजोगाईला काही प्रमाणात राडा झाला.
आणि बीडमध्ये देखील काही व्हिडिओ हे तर भांडणाचे वेगळे, पण अजितदादाच्या गटाचे उमेदवाराचे नातेवाईक हे बूथच्या बाहेर पैसे वाटतायत हे देखील व्हिडिओ आहे. म्हणजे आपण जर सगळं बघितलं तर हे राडे का घातले जात आहेत, तर मतदार ज्या वेळेला आपल्या बाजूने कळू देणार नाही आणि आपण पराभूत व्हायला लागलो काय, पैसे वाटून दादागिरी करून आपल्याला मतदान होत नाही, तर मग मतदान केंद्राच्या ज्या बूथवर आपल्याला तिथं मतदान होत नाही तिथं गोंधळ करायचा. म्हणजे मतदार भीतीनं आला नाही पाहिजे. आज योगेश क्षीरसागरांनी एका बूथवर बीडमध्ये तिथं जाऊन गोंधळ केला. आतमध्ये मतदाराला मोठी लाईन लागलेली असताना तिथं अधिकाऱ्याला धमकवलं, तिथं बोगस मतदान चाललंय का, आणि आतमध्ये तिथं जाऊन गोंधळ करणं जिथं एक 200-300 लोकांची लाईन लागलेली. म्हणजे आपल्याला मत होत नाहीत हे लक्षात जिथं जिथं येतंय तिथं तिथं हे प्रकार यांनी सर्रास सुरू केलेत आणि ही निवडणूक खरं तर पारदर्शक व्हायला पाहिजे. आता आम्ही सांगण्यापेक्षा शिंदे गटाचे जे आमदार राणे यांनी एका भाजपाच्या इथं कार्यकर्त्याकडे गेले, तिथं रेड केली, परत दुसरी तक्रार केली, या गाडीत पैसे पकडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशाच्या बॅगा येत आहेत. म्हणजे निवडणूक जिंकायची यांची यंत्रणा काय, तर हे सगळं त्यांचेच लोक आता सांगतात कोण किती पैसा वाटतोय, हा कमी वाटतोय तो जास्त वाटतोय, आणि मतदार हा आम्ही विकत घेऊ, मतदार राजाला आम्ही विकत घेऊ, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही त्यांचं गणित आहे. आता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निषेध केला कोर्टाच्या ऑर्डरचा, तर मला सांगा आता अभय देशपांडे सरांनी सांगितलं पिटिशन करणारे सर भारतीय जनता पार्टीचेच लोक ते जातात तिथं नागपूरच्या खंडपीठात, लगेच तिथून निकालाला स्टे भेटतो, निकाल परत 21 तारखेला जातो, आणि निवडणूक यंत्रणा ते भाजपवाले सातत्यानं सांगताय की ह्याच्या आमच्याशी काही संबंध नाही. तर तो संबंध आहे का नाही हे आता महाराष्ट्रात सगळ्याला कळलंय, महाराष्ट्रात काय देशात कळलंय. पण मग तुमचं म्हणणं काय, की सत्ताधारी हे का करतायत, म्हणजे तुम्ही भाजपवर आरोप करताय, सत्ताधारी हे का करतायत, तुमचा काय अंदाज आहे? सत्ताधाऱ्यांना लोकांच्या मतावर विश्वास राहिलेला नाही. लोकांच्या मतावर आपण विश्वासाने जर निवडणूक केली तर लोकसभेसारखा निकाल येतो. म्हणून आता ह्यांनी वेगवेगळ्या कृत्या लढवायच्या सुरुवात केली. पैशाचा वापर असेल, प्रशासनाचा वापर असेल, आणि काहीतरी मशीनमध्ये घोटाळे करायचे, पैसा, प्रशासन आणि वेगवेगळ्या कृत्या लढवून हा सगळा प्रकार केला जातो असा तुमचा आरोप आहे. सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. सूरज चव्हाणजी, हा आरोप तुम्ही ऐकलेला आहे, काय म्हणणं आहे? खरं तर मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सन्माननीय कोर्टाचा, न्यायालयाचा सन्मान करतो, आणि आज मला वाटते की महाराष्ट्रातलं निवडणूक आयोग पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये दिसतंय. खरं तर एखाद्या निवडणुकी प्रक्रियेला समोर जात असताना त्याची पूर्णपणे तयारी झाल्या का नाही हे आयोगाचं काम असतं आणि आयोग त्यावरती काम करत असतो. परंतु आज ज्या पद्धतीनं आयोग काम करते मला वाटतं गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यामध्ये सुधारणा त्यांच्याकडनं झाली पाहिजे ही अपेक्षा आमचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्याचबरोबर आज विरोधक या ठिकाणी जे आमच्यावरती आरोप करतायत, सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतायत, महाराष्ट्रातला असा कुठलाही पक्ष नाही ज्यांच्याकडनं राडे झालेले नाहीत. महाराष्ट्रात असा कुठलाही पक्ष नाही ज्यांच्याकडनं लक्ष्मी दर्शन झालेलं नाही. आता हे फक्त विरोधकांना बोलायचं म्हणून बोलायचं. तुम्ही असं म्हणता की तुम्ही लक्ष्मी दर्शन घडवलेलं आहे मतदारांना? मी असं मी तोच बालाजी मी तोच प्रश्न त्यांना विचारतोय. बालाजी एक मिनिट, मी तोच प्रश्न त्यांना विचारतोय. बालाजी मी तोच प्रश्न त्यांना विचारतोय. जनतेच्या भ्रष्टाचाराचा पैसा वाटतायत आणि पैशानं लोकांचं मतदान विकत घेत आहेत, हे सूरज चव्हाणांनी मान्य केलेलं आहे. जे काँग्रेसचे अनेक लोक आहेत जिथे सापडलेले आहेत, मी तेही सांगू शकतो. असं तुम्ही काही स्वतः तांदळासारखे नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे तर अनेक उदाहरणं आहेत जिथं आपण हे झालेले, फक्त मान्य करण्याची, सत्य बोलण्याची, मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बालाजी, तुम्ही काय होतंय, तुम्हाला वाटतं आपण फक्त विरोधात आहेत, आरोप केलं म्हणजे तुम्हीच खरं बोलता असं नाही. आज तुम्हाला एनडीटीव्ही वरती एक सांगतो बालाजी की तुम्ही पराभव होणार आहे, तुम्हाला माहित आहे. पराभवाची कारण आजपासून शोधायला चालू केलेली आहेत. ही तुमचं स्पष्टपणे दिसतंय. आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बालाजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, त्यावर ते उत्तर देत आहेत. त्यांचं उत्तर आहे का, त्यानंतर तुमचे मुद्दे मांडा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरले, लोक आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरले, बळ देण्याचं काम केलेलं आहे, मला वाटतं विरोधकांकडनं त्या पद्धतीनं झालेलं नाही. कदाचित म्हणून हे विरोधक अशा पद्धतीचे इथं राडा झाला, तिथं झाला, हे वैयक्तिक पातळीवरच्या निवडणुका राहतात आणि ह्याच्यामध्ये जास्त
लोक व्यक्तिशः लक्ष ठेवून असतात, त्याच्यामुळे राडा होत असतो. ते चुकीचंच आहे. प्रशासन त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम करतंय, परंतु विरोधक त्याचा फायदा घेऊन कुठेतरी आपला पराभव लपवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. त्याचबरोबर बालाजी मगाशी सांगत होते की कुठंतरी अंबडमध्ये काहीतरी घटना घडली, बोगस मतदान झालं, राहुल गांधीजी असं बोलतायत तसं बोलतायत. बालाजी, गाव पातळीवरती प्रत्येक घरात किती मतदान आहे, त्या घरातलं मतदान कुठल्या गावात राहतं, ते कुठल्या वयाचं आहे, त्या घरातला व्यक्तीला पर्टिक्युलर त्या भागातला राहणारा पदाधिकारी कार्यकर्ता ओळखत असतो. जर बोगस मतदान असेल तर त्याला अडवलं जातं, कारण तुमची यंत्रणा जर तिथे सक्षम असेल पक्ष म्हणून जी मतदान केंद्रावर बसणारी, तर तिथं बोगस मतदान होत नाही. तुमच्याकडनं झालेलं काय, करायचं काहीच नाही, फक्त करणाऱ्याला नावं ठेवायचं आणि कुठंतरी आपल्या पराभवाचं खापर अशा गोष्टीवरती फोडून त्याच्यातून मोकळं व्हायचं. पदाधिकाऱ्याच्या निवडणुकीमध्ये जबाबदारी घेण्याचं काम तुम्ही केलं, तुमच्या नेत्यांनी केलं, तर मला वाटतं की भविष्यामध्ये चित्र बदलेल. परंतु तुम्हाला पदाधिकाऱ्याच्या निवडणुकीत कुठेही मैदानात उतरायचं नाही, कुठं त्यांना ताकद द्यायची नाही, परंतु अशा काहीतरी उगाच क्लुप्त्या लढवायच्या आणि पराभवाचं खापर पण शोधून सूरज काढायचं. चव्हाणजी, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायचं नाही, त्याला कुठलंही नाही बालाजी, मी तुमच्याकडे येतो, पण त्याला कुठलंही बळ द्यायचं नाही असं तुम्ही म्हणताय. कोणतं बळ तुम्हाला अपेक्षित आहे? बळ म्हणजे प्रत्यक्षात जमिनीवरती उतरून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे. बरं, आपण विचारूया बालाजीला विचारूया. बालाजी, बळ म्हणजे तुम्ही जे तुमच्या डोक्यामध्ये जे बळ आहे ते आमच्या मनामध्ये नाही. तुम्ही आता म्हटलं की प्रत्येक पक्षाने लक्ष्मी दर्शन घडवलेलं आहे. बालाजी, आमचं बळ हे देण्याची वेगळं असतं. पदाधिकाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी सक्षमपणे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे, पक्ष उभा आहे हे सांगणं सुद्धा एक मॉरल सपोर्ट असतो, एक बळ देण्याची ताकद असते. बरं, तुमचा प्रश्न आपण बालाजींना विचारूया. बालाजी, तुमचे नेते का दिसत नाहीत, का बळ देत नाहीत तुमचे नेते? सगळ्यात महत्वाचं, नेते दिसत नाहीत हे सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला हा भ्रम आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेब, अमित देशमुख साहेब यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक सभा घेतल्या. तब्बल 42 सभा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलेल्या आहेत. तब्बल 23 सभा या फक्त मराठवाड्यामध्ये अमित देशमुखांनी घेतल्यात. अशी मोठी यादी आहे, त्याच्यात मला पडायचं नाही. पण ज्या ताकद आणि बळाबद्दल सूरज चव्हाण इथं सांगत होते, ती ताकद आणि बळ जे आहे ते त्यांच्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हास्य होतं त्यावरनं दिसून येतं. ते म्हणजे भ्रष्टाचारातून लुटलेला पैसा हा त्या उमेदवाराला देणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार असेल, टगा असेल किंवा माफिया असेल, त्याला उभं करणे. कितीतरी असंख्य मी उमेदवारांची यादी अशी देऊ शकतो की ज्या अशा प्रकारची ताकद अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी दिलीये. मग तो कशाही प्रवृत्तीचा असेल, त्याला पैसा दिला, त्याला तिकीट दिलं आणि त्याला पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून पैसे वाटण्याचं स्वातंत्र्य दिलं. या ताकदीबद्दल सूरज चव्हाण बोलतायत आणि राड्यावरती सूरज चव्हाणांनी बोलावं हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. जे स्वतः दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांवरती मुक्केबाजी करतात, मुक्क्या घालून राडा करतात. बालाजी, माझी विनंती आहे कोणावर विनोद आहे खरं तर. बालाजी, विनंती आहे की कोणावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप नको. आज आपण वेगळ्या विषयावर बोलतोय, तो विषय वेगळा आहे. आपण गणेश खंडकर यांच्याकडे जाऊयात. गणेश खंडकरजी, एक मिनिट, लेट मी ऐका बालाजी ऐका, तुम्ही तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या. 30 सेकंदात सर, 30 अगदी सेकंदात बोला. हा, तर माझं इतकंच म्हणणं आहे की सरळ पुरावे आहेत आणि आम्ही मांडतोय. आणि हे मांडत असतानाही जर तीनही सत्ताधाऱ्यांना हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केल्या जाणारा हा भ्रष्टाचार आणि ही फसवणूक दिसत नाही, याचं कारण असं आहे, समारोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदेगट अजित पवार हे भाजपनं याच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निर्माण केलेले पक्ष आहेत, जे की येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल की यांचं स्वतंत्र अस्तित्व कुठलंही नाहीये. म्हणून यांना निवडणूक आयोगाच्या भाजपच्या मध्ये मिसळावं लागतंय. भाजप निवडणूक आयोग ही भाजपची संस्था आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावरती काम करतंय, ते आता स्पष्ट होते. गणेश खंडकरजी, तुम्ही आरोप ऐकलेले आहेत, वेगळ्या पद्धतीचं बळ उमेदवारांना दिलं जात आहे आणि सत्ताधारी त्यात पुढे आहेत असा आरोप विरोधक करतायत. आणि ते नितेश राणेंनी स्वतः पुढे आणलेलं आहे. निलेश राणेंनी बळ पुराव्यानिशी सत्तेतले आमदार आहेत, आम्ही नाही म्हणत आहेत ते. खंडकरजी, माझा आवाज येतोय तुम्हाला?
मला एकदम व्यवस्थित येतो, फक्त काँग्रेसची अस्वस्थता संपली की मी बोलतो. बोला बोला तुम्ही. कसं आहे की बालाजी गाडे यांचं म्हणणं मी एकदम शांतपणे ऐकलं. असं आहे की बालाजी, तुम्ही निवडणुकीमध्ये काम केलेलं असेल नसेल मला त्याची काही कल्पना नाही आणि तो चर्चेचा विषय नाही. आम्ही गेली 30 वर्ष, म्हणजे आज मी वयाची 50शी गाठलेली, वयाच्या 20व्या वर्षापासून निवडणुकीमध्ये मी काम करतोय. निवडणुकीत तुम्ही ज्याला बळ म्हणता ना, तर त्याही पलीकडे जाऊन यंत्रणा लावावी लागते. उमेदवारांचं साहित्य, त्याला मनुष्यबळाची साथ द्यावी लागते, प्रचारातले मुद्दे असतील, बाकी विषय मॅनेज करणारी एक यंत्रणा असते ती त्याला द्यावी लागते. एक उमेदवार जेव्हा लोकांसमोर हात जोडत असतो त्यावेळेला त्याच्या मागे तो नेमकं काय लोकांना सांगणार आहे, त्याला काय लोकांसमोर न्यायचं आहे, पक्षाची काय भूमिका आहे, ते सगळं साहित्य असतं, पत्रकं असतं, एक पक्ष म्हणून एक मध्यवर्ती यंत्रणा असते ती काम करत असते आणि ते सगळं बळ द्यावं लागतं. हे तुम्हाला माहिती नसेल कारण तुमची यंत्रणा चुरलेली नाही आहे. वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे काय कुठे जाऊन सभा घेत आहेत हे मीडिया दाखवेल, हा काय आमचा विषय नाही आहे. आता जेव्हा लक्षात आलं हर्षवर्धन सपकाळ यांना की मीडिया माझ्याकडे लक्ष देत नाही आहे, तेव्हा त्यांनी मग एक विचित्र प्रकारची भाषा वापरायला सुरुवात केली. त्यांना वाटलं मी संजय राऊत होईल, काहीतरी विचित्र बोलल्याने तरी निदान माझ्याकडे मीडिया लक्ष देईल, तर ते सुद्धा होत नाही आहे. बघा असं आहे की आरोप, मी मगाशी तुम्ही मला बोलताना थांबवलं, मी फक्त 10 सेकंद आपल्याकडे मागितले होते. निदान आज या निमित्ताने काही सगळ्यांनी मान्य नाही केलं अर्थात, कारण काँग्रेसचा प्रॉब्लेम एवढाच आहे, जीते तो राहुल गांधी, हारे तो चुनाव आयोग, आगे बढ़े तो राहुल गांधी, पीछे हटे तो आप. त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही आहे. मुळात विषय असा आहे ना की आम्ही देखील निवडणूक आयोगाकडनं चूक झाली तर त्या बाबतीत आमचा आक्षेप नोंदवला आहे. आम्ही काय त्यांच्या चुकांवरती पांघरून घातलेलं नाही, ज्या चुका आहेत त्या आहेत. एक बाब जी वारंवार चर्चेमध्ये येते आणि त्यात कोण बोलत नाही, मुळात या संदर्भामध्ये ज्या वेळेला सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला निवडणुकीच्या संदर्भातला ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आणि त्यानंतर निर्णय झाला, सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला की निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घेतल्या पाहिजेत. त्यावेळेला या निवडणुकीची तयारी ज्या वेळेला निवडणूक आयोग करत असतं त्यामध्ये जी राज्य शासनाची भूमिका असते तेवढ्या पुरतेच आम्ही मर्यादित होतो ना. त्याच्या अगोदर काय आरोप करत होतात तुम्ही? हेच बालाजी गाडे सांगत म्हणत होते, तुमच्यात हिंमतच नाही आहे, तुम्ही करणारच नाही आहे, तुम्हाला भ्रष्टाचारच करायचा आहे, तुम्हाला प्रशासकच नेमायचा आहे, तुम्ही लोकशाहीवर घाला घातला, तुम्ही संविधान धोक्यात आणलं, लोकशाही धोक्यात आली, म्हणजे जी नेहमीची टेप आहे ती चालू होती. आता निवडणूक सुरू झाल्या त्यामध्ये कुणीतरी कोर्टात गेलं तरी परत तेच भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. अरे मला कळत नाही. अहो तुमचे मुद्दे मांडा ना साहेब. निवडणुकीमध्ये यावेळी महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा काँग्रेसचा काय मुद्दा आहे सांगा. काँग्रेस कुठल्या भागामध्ये या विशिष्ट मुद्द्यावरती घेऊन लढाई लढते? प्रत्येक वेळेला एक मुद्दा, म्हणजे पाऊस पडला की तो, त्याच्यानंतर अहो लोक नाही तुमच्याबरोबर, हे का मान्य करत नाही तुम्ही? त्यामुळे मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो, निवडणूक आयोगाकडनं चूक झाली असेल जे याचा मनस्ताप उमेदवार राजकीय पक्ष यांना होतोय आणि होय आम्ही सुद्धा निवडणूक लढतोय. आम्ही काही वरतून आभाळातनं सर्टिफिकेट घेऊन येणार नाही. म्हणजे तुम्ही मान्य करताय की निवडणूक आयोगाची पण चूक झाली आणि त्यावर त्रास आम्हाला देखील होणार आहे. अगदी त्याचा त्रास होतोय राजकीय कार्यकर्त्यांना, असं तुम्ही मान्य करताय. अभय देशपांडेजी, प्रश्न हा आहे की आता हे सगळं झालेलं आहे, त्यावरनं कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण आज दिवसभरातलं सगळं चित्र बघितलं, पण याला कोणी आन्सरेबल आहे की नाही? म्हणजे निवडणूक आयोग कोणाला उत्तरदायित्व तो आहे का उत्तरदायित्व? नाही, निवडणूक आयोगाचं काय म्हणणं होतं की आम्ही या 24 नगरपालिकांच्या निवडणुका का पुढे ढकलतोय की जिथे अध्यक्षपदाची आणि सदस्यपदाची एकत्र निवडणूक घेणे आवश्यक असतं. त्यामुळे फक्त अध्यक्षपदाला जिकडे आक्षेप आहे बाकीच्या सदस्याला नाही, तिथे पूर्णच निवडणूक स्थगित करावी लागेल. मान्य त्या नियमाप्रमाणे, परंतु ती प्रक्रिया करण्याची जी वेळ होती ती वेळ त्यावेळेस काही न्यायालयाचा आदेश नव्हता, त्याच्यासाठी दिलेली मुदत संपली होती, स्थगिती नव्हती, पुढे जायला हरकत नव्हती असं बहुतेकांचं मत आहे. आता त्यांनी पण कायदेशीर सल्ला घेतला असेल. आता त्यांचं म्हणणं जर बरोबर आहे तर न्यायालयाने जे मतमोजणीला दिलेली स्थगिती आहे त्याच्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे का? जर ही आम्हाला जर मतमोजणी, या 2 स्वतंत्र निवडणुका आहेत, या 24 निवडणुकांसाठी बाकी सगळी 260 ठिकाणची मतमोजणी तुम्ही थांबवू नका,
यासाठी ते जाणार आहेत का अपिलात? आपली जर त्यांची बाजू एवढी सच्ची असेल तर त्यांनी जायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयात की आम्हाला मतमोजणीची परवानगी द्या म्हणून. कारण मतमोजणी या मतपेट्या पुढचे 2-3 आठवडे सांभाळायच्या, त्याचं संरक्षण आहे, त्याचा पोलिसांवर येणारा ताण आहे, उमेदवाराच्या आत्तापर्यंतच्या ते सगळे उत्कंठा जी पणाला जाईल त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. या सगळ्यातून सुटका पाहिजे असेल तर जावं लागेल ना त्यांना न्यायालयात. त्या संदर्भात ते तुम्ही काही भूमिका घेणार नसाल तर मग तुम्हाला हेच हवं होतं का असा प्रश्न निर्माण केला जाईल भविष्यात. तो नसेलही परंतु तशी शंका व्यक्त केली जाईल तेव्हा तुमच्याकडे उत्तर काय आहे? तुम्हाला वाटतं की निवडणूक आयोगाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल या संदर्भात पुढे काय करायचं? कारण हाच प्रयोग पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत येणार आहे. हे असेच प्रसंग महापालिका निवडणुकीत होणार आहेत. कारण आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या, कधी 10 महापालिका, कधी 5 महापालिका, एकदम अशा 29 महापालिकांची निवडणूक कधी आलेली नव्हती. ती आता येणार आहे. त्यावेळेस मग असे मुद्दे परत येणार आहेत. त्याच्यामुळे या संदर्भात काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊन त्या पुढे जावं लागेल. आपला निर्णय बरोबर आहे असं म्हणणं आहे तर त्याच्यासाठी त्यांना अपिलात जावं लागेल. याच्यापैकी आम्ही काहीही जर तरी काही करायचं नाही अशी भूमिका घेतली तर मात्र त्या आयोगाच्या भूमिकेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण. पण एक मुद्दा असा आहे की आयोग इथे धडधडीतपणे दिसतंय की आयोगाची यात त्रुटी दिसून येत आहेत, चुका दिसून येत आहेत. टप्प्याटप्प्यावर आयोगानं चुका करत गेलेल्या आहेत. पण यावर काही कारवाई करण्याची काही प्रोव्हिजन आहे का? नाही, आयोग शेवटी स्वायत्त आहे. त्याच्यावर त्यांच्या निर्णयाला तुम्ही न्यायालयात आव्हान देण्यापलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. त्यांना काही निर्देश देऊ शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. बरं, आयोगाचे अहवाल आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मर्यादित आहेत. मतदार यादी ते तयार करू शकत नाही. जी यादी केंद्रीय निवडणूक आयोग त्यांना देतो तीच यादी त्यांना वापरावी लागते. फक्त त्या संदर्भात त्यांनी एक थोडी गफलत केली याचा उल्लेख की साधारणतः महापालिकेची निवडणूक आपण गृहीत धरूया की जानेवारीत येणार आहे, त्याच्यासाठी पण जुलैचीच मतदार यादी ग्राह्य धरणार म्हणलाय. मग जुलैपासून नंतर फेब्रुवारीपर्यंत जे नवे मतदार येणार आहेत त्यांनी पुढे आणखी 5 वर्ष वाट बघायची का मतदान करण्यासाठी? बरोबर. विधानसभेच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस आपण मतदानाचा अधिकार हा त्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पण तो मत नोंदवण्याचा अधिकार असतो. मग अशा वेळेस इथे एवढी मोठी कट ऑफ डेट, एवढी दूरची कट ऑफ डेट ठेवण्याचं नगरपालिकांसाठी ठीक आहे, आपण त्यातल्या होत्या निवडणुका आता ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये म्हणून जुलैची कट ऑफ घेतली. परंतु पुढच्या 4 महिन्यानंतरच्या निवडणुकांनाही तीच कट ऑफ घेऊ नये, सप्टेंबरची कट ऑफ घ्या कमीत कमी अशी मागणी सगळ्या अनेक पक्षांनी त्यांच्याकडे केलेली. त्या संदर्भातही त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नाही. ते त्या संदर्भात घेऊ शकतील जर त्यांना पाहिजे असेल तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाला जी विनंती त्यांनी केली आहे त्याचा पाठपुरावा करतील की आम्हाला नवीन मतदार यादी द्या. मला वाटतं की या संदर्भात पुढच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक प्रिन्सिपल त्यांना निश्चित करावा लागेल की अशा परिस्थितीमध्ये आम्ही असा निर्णय घेतो. अगदी मेहबूब शेखजी, हा जो मुद्दा आहे म्हणजे काही टप्प्याटप्प्यावर निवडणूक आयोगाच्या चुका दिसून येत आहेत, पण आता राजकीय पक्षांची पण काही जबाबदारी यात बनते आणि विशेषतः पुढच्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, महापालिकांच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काही पावलं उचलणार आहात की नाही? असं आहे की राजकीय पक्ष म्हणून आमच्या महाविकास आघाडीचे सगळे लोक हे निवडणूक आयोगाच्या अधिकार प्रमुखांना भेटले. त्यांना दाखवलं की एका घरात 380 लोक कसे राहतात, एका घरात 180 लोक हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे कसे राहतात आणि याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करा, मतदार यादी साफसफाई करा आणि मग तुम्ही निवडणुका घ्या. मुळात मतदार यादीमध्ये एवढा गोंधळ करून ठेवलाय आणि पुराव्यानिशी दिले. मगाशी कुणीतरी प्रवक्ते म्हणले की गाव छोटं असतं त्याच्यात माणसं माहीत असतात. मुळात ह्या काय गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही शहरातली निवडणूक आहे. उदाहरण दाखल बीडमध्ये 1,80,000 मताचं शहर आहे, भुसावळ सारखं 1,72,000 मताचं शहर आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहराचं विस्तारीकरण झालंय आणि इथं दुबार मतदान आहेत, तिबार मतदान आहेत, 4-4 मतदान आहेत आणि बाहेरच्या लोकांचे मतदान आहेत. अनेक ठिकाणी अडवले गेले, आपल्या टीव्हीवर दिवसभर त्या बातम्या दिसतात. मुळात निवडणूक आयोग जे मगाशी देशपांडे सर म्हणले स्वायत्त यंत्रणा होती, पण आता निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा राहिली का नाही त्यांनाच खरं तर त्याचा प्रश्न पडलाय. पण खाली आलं तर निवडणुकीचा प्रमुख कोण, सीओ, तहसीलदार, नगर परिषदेचा. आता उरणचं एक तुम्हाला मी दाखला देतो. परवा आम्ही उरणला होतो आणि उरणला 2 दिवसापूर्वी जे म्हणजे मतदान केंद्र जे राखीव त्या ठिकाणी केलं, त्या मतदान केंद्रात त्या भाजपाचा तिथला नगरसेवक जाऊन पैसे वाटतो आणि आम्ही याचे व्हिडिओ दाखवले, याची लिखित तक्रार केली. अद्यापपर्यंत सीओने त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही आणि आम्ही तिथं जाऊन लिखित तक्रार नोंदवली, त्याचे व्हिडिओ आम्ही त्यांना दाखवले की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे वाटले जात आहेत.
आणि मिटिंगच्या नावाखाली मतदारांना एकत्रित बोलून मतदान केंद्र जिथं आरक्षित आहे हे ताब्यात बूथ म्हणून तुम्ही डिक्लेअर केलंय, तिथं जाऊन पैशाचं वाटप केलं जातंय आणि त्याचं मग आम्ही तक्रार कुणाकडे करायची, सीओकडे करायची, तहसीलदारकडे करायची. आता त्या मतदारसंघात तिथल्या आमदाराच्याच मनाने सीओ आणि तहसीलदार येतात. मग खाली सीओ आणि तहसीलदार किंवा एसडीएम हे जर त्या आमदाराच्या मनाप्रमाणे येणार असतील, पोलीस त्यांच्या मनाप्रमाणे येणार असतील, तर निवडणुकीच्या काळात ज्यावेळेला आम्ही तक्रारी करतो त्यावेळेला हे लोक तसं गांभीर्याने घेत नाहीत, कसलीही कारवाई केली नाही, पुरावा देऊन कारवाई केली नाही. अद्यापपर्यंत साधा गुन्हा त्यांनी आचारसंहिता भंगाचा दाखल केला नाही. त्यांना आम्ही सांगितलं की मतदान केंद्रात उमेदवाराला मिटिंग तरी घेता येते का, ते उघडून ते आत गेले कसे, असे सगळे प्रश्न केल्यावर ते निरुत्तर झाले. आम्हाला म्हणलं कारवाई करतो. अगदी आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नाही, पण त्याच्यात असं आहे ना की ही खालची जी यंत्रणा आहे ना, ही यंत्रणा तर लोकसभेतही हीच होती हो, खालची प्रशासकीय यंत्रणा विधानसभेतही हीच होती आणि आत्ताच्या निवडणुकीतही तेच आहे खालच्या निवडणूक प्रक्रिया राबवणारे लोक. प्रश्न कुठे येतोय की या संदर्भात झालेल्या तक्रारींची दखल घेतली जाते की नाही जाते, या संदर्भात यंत्रणा तीच आहे. आणि दुसरा मुद्दा, गणेश खंडकरजी आणि सूरज चव्हाण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे, म्हणजे आता हा महबूब विधानसभेच्या निवडणुकीत सरकार बदलल वारं कुठे हे पाहून बऱ्यापैकी अधिकारी काम करतात. पण आता पुढचे 4 वर्ष हे सत्ताधारी पार्टीचे आहेत, त्या हिशोबानं खालचे अधिकारी हे वागतायत त्या निवडणुकीमध्ये. कारण आता 4 वर्ष विधानसभा नाही, लोकसभा नाही. विधानसभा लोकसभेला तर किमान प्रेशर त्यांच्यावर असतं की गव्हर्नमेंट बदललं आणि आपण फार एकतर्फी गेलो तर अडचण होईल. पण आता 4 वर्ष निवडणुका नाहीत म्हणून ते सरळ तक्रारीची कसली दखल घेत नाहीत. व्हिडिओ सारखा पुरावा दिल्यावर आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही इलेक्शन याच्यात पिटिशन करू, तुमची अडचण होईल, पण त्यांना काही म्हणजे सरकारी यंत्रणा पण एकूणच राजकीय हवा बघून त्या दृष्टीनं पावलं उचलताना दिसते असा तुमचा आरोप आहे. आपल्यासोबत गणेश खंडकर आणि सूरज चव्हाण दोघांनाही माझा हा प्रश्न आहे, तुम्ही एका पाठोपाठ एक उत्तर द्या. सूरज चव्हाण तुम्ही पहिले सांगा. आता हा सगळा तांत्रिक मुद्दा झाला, यांचं म्हणणं काय की आम्ही तक्रारी देतोय तरी सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही कारण त्याला राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे. पुढच्या 4 वर्ष हेच सत्ताधारी असणार आहेत आणि यांच्याबरोबरच आपल्याला डील करायचं असं सरकारी यंत्रणेला वाटतंय. जे गोंधळ घालणारे नेते आहेत किंवा जे गोंधळ जिथे जिथे राडे झाले आहेत तिथे सत्ताधारी पक्षाचे नेते दिसत आहेत, म्हणजे बांगर असतील, गायकवाड असतील, इतर जे सत्ताधारी पक्षाचे, म्हणजे आता महाडमधला जो प्रकार आहे त्यात तर एक रिव्हॉल्वर घेऊन तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आला होता. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सत्ताधारी सुद्धा कुठेतरी निर्ढावल्यात असं वाटत नाही का सूरज चव्हाणजी? तुम्ही जर एक बघितलं असाल तर ज्या ज्या लोकांनी आज कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. म्हणजे संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय, महाडमध्ये सुद्धा ती प्रक्रिया चालू आहे. जिथं कुणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झालाय. कुणीही या महाराष्ट्रामध्ये कायद्यापेक्षा मोठा नाही. परंतु मगापासून विरोधक ज्या पद्धतीनं या ठिकाणी बाजू मांडतात त्याच्यामधून त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसून येतोय. त्यांचा प्रशासनावर विश्वास नाही, त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, त्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, त्यांचा मतदारावर विश्वास नाही आणि त्यांचा मला वाटतं त्यांच्या नेत्यावर पण विश्वास आहे का नाही हा प्रश्न आम्हाला पण पडलाय. खरं तर कुठेतरी विश्वासार्हता त्यांनी दाखवली पाहिजे. पण सूरज चव्हाणजी गेल्या 4 महिन्यांपासून विरोधक जर विविध मुद्द्यांवर सरकारी यंत्रणेचं लक्ष वेधत असेल आणि त्यानंतर सुद्धा सरकारी यंत्रणा ढिम्म हालत नसेल तर विरोधकांनी काय करायचं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, असं मला एक सांगा, कुठल्या विषयावरती याने बाबा महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलंय? कुठल्या विषयावरती विथ प्रूफ आपण जे म्हणतो पुराव्यानिशी थांबा बालाजी गाडे सूरज चव्हाणजी 2च मिनिटं फक्त तुमच्याच मुद्द्यावर येतो. बालाजी गाडे नाही सूरज चव्हाणजी मी येतो तुमच्याकडे. बालाजी गाडे सांगा, गेल्या 4 महिन्यांपासून विरोधकांनी नेमके काय प्रयत्न केले? 4 महिन्यांपासून मला इतकंच सांगायचंय, महबूब माझ्यापेक्षा अजून चांगलं सांगतील. त्यांच्याच पक्षाचे सूरज चव्हाणांचे जुने सहकारी अशोक बापू नावाचे माजी आमदार जे आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली की केसनन मधल्या एका घरामध्ये 188 मतदार आहेत. निवडणूक आयोगाला लेखी तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं अमुक अमुक घर क्रमांकामध्ये किती मतदार राहतात. त्यावेळेला त्या ग्रामविकास अधिकाऱ्यानं लेखी दिलेलं आहे की अशा क्रमांकाचं घर गेल्या 2015 पासून अस्तित्वातच नाहीये. आम्ही हे सगळे असंख्य ढिगभर पुरावे निवडणूक आयोगाच्या समोर जाहीर केले, आंदोलनं केले, मोर्चे केले, अफिडेव्हिट दिले, लेखी केले, अर्ज केलं, तरीही निवडणूक आयोग काहीच करत नाहीये. आणि हे सूरज चव्हाणांना दिसत नाही याचा अर्थ ते मीडियापासून बरेच अनभिज्ञ
आणि दूर दिसत आहेत. सूरज असं करत जाऊ नका. बरं, तुमचा मुद्दा पूर्ण झाला असं आपण मानूया. सूरज चव्हाणजी, आता तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. नाही, बालाजी, खरं तर मला वाटतं तुम्ही ते आपल्या मराठवाड्यात म्हणा येड खाऊन पेडगावला जाण्याची, तसं तुम्ही मला वाटतं ज्या वेळेस तिथं जे अशोक बापून ज्या घरावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलते ते 2024च्या आधी तिथं मतदार नोंदवले गेले होते असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. 2024च्या आधी आमदार कोण होतं तिथं? आम्ही असं म्हणू शकतो ना अशोक बापून तिथं मतदार नोंदले. मी म्हणू शकतो अशोक बापून तिथं मतदार नोंदवले. बरं, सूरज चव्हाणजी आणि बालाजी गाडे दोघांना एक मिनिट दोघांना मी अजून एक उदाहरण देतो. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. सूरज चव्हाणजी, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. फक्त मी थोडासा रेफरन्स बदलतो. म्हणजे तुम्ही एखाद्या मुद्द्यावर आता तिथे वाद घालताय म्हणून तुम्हाला सांगतो. ऐका मी तुम्हाला बरं मांडा. बालाजीला सांगतो, मगाशी एक जण म्हणलं की आमदार स्वतःच्या मतानुसार त्या ठिकाणी पीआय नेमतात, तहसीलदार नेमतात, सीओ नेमतात. मग त्यावेळेस अशोक बापू होते, त्यांचेच अधिकारी होते ना. मग आम्ही असं म्हणायचं अशोक बापूने मतदार तेवढे नोंदवले, अशोक बापू तिथं गुन्हेगार आहे. बालाजी, कसं असतं, एकीकडे बोट दाखवा गेलं तर दुसरे 5 बोट आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवावं. मेहबूब शेख काहीतरी बोलतात. प्रत्येक आमदारात विरोधी पक्षातला आमदार लक्ष देतो का अशोक बापू हे विरोधी पक्षाचे आमदार होते? तरी आमचं म्हणणं आहे, जर अशोक बापूंनी मतदार नोंदले असले तर तुम्ही त्या मतदारावर 420चा गुन्हा दाखल करा ना. पोलीस डॉक्युमेंट करून 420, 409 प्रमाणे गुन्हा दाखल करा आणि त्या मतदाराला कुणी नोंदले हे आणा तुमच्या सरकारसमोर. जर अशोक बापू आणलं असेल तर अशोक बापूवर केस करा, काय हरकत नाही ना आमची. तर ते मतदार तुम्ही आतापर्यंत का नाही गुन्हा दाखल करा? मुळात जे घर अस्तित्वात त्या घर नंबरवर मतदार यादीच्या 188 लोकांच्या मतदार यादीचं नाव नोंद झालंय. अशोक बापूंनी चिन्हांकित यादी निवडणूक आयोगाला 50 वेळा मागितलेली की आम्हाला चिन्हांकित यादी द्या, आम्हाला त्या बूथचे सीसीटीव्ही फुटेज द्या. अद्यापपर्यंत काय दिले नाही निवडणूक आयोगाने. आणि त्या 180 लोकांनी जे बोगस मतदान आहे, जर अशोक बापूंनी नोंदले अगोदर त्या लोकांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. अशोक बापूचं त्या गुन्ह्यात संबंध असला. बरं, मेहबूब, बालाजी आणि सूरज चव्हाण, तुम्हाला तिघांनाही सांगतो मी, हा एका अशोक बापू किंवा तुम्ही जो उदाहरण देता त्या मतदार संघापुरता मुद्दा नाही आहे. हा मुद्दा मी त्यात आणखीन थोडीशी भर घालतो. आणि गणेश खंडकरांना माझा प्रश्न आहे. मेहबूब, सूरज आणि बालाजी, तुम्हा तिघांनाही माझी विनंती आहे, तुम्ही 2 मिनिटं फक्त थांबा. तुम्ही एका अशोक बापू किंवा त्यांच्या मतदार संघापुरता हा मर्यादित मुद्दा नाही आहे. गणेश खंडकरांकडे जाण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा आहे सर. बोला थोडक्यात अगदी. 10 सेकंदात. नितीन गडकरी देशाचे नेते जे आहेत भाजपचे, अनुराग ठाकूर आणि आशिष शेलार ह्या लोकांनी देखील बोगस मतदानाचे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले आहेत. मग तेही खोटं बोलतायत का? याचं उत्तर सत्ताधारी प्रवक्त्यांनी द्यावं. आता विचार 30 सेकंद फक्त मला. हा, बोला. मला 30 सेकंद विषय सांगायचं. मगाशी त्यांनी सांगितलं की विरोधक रस्त्यावर आले नाही. 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये मोर्चा झाला. 3 नोव्हेंबरला आशिष शेलारांनी प्रेस देऊन सांगितलं की मुस्लिम भागात कसं दुबार मतदार आहे. आणि 4 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रेस घेऊन निवडणूक जाहीर केली. मतदानाचा साफसफाई करायच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला. तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर 3 महिन्यात तुम्ही इलेक्शन घ्या असं ह्यांना सुचवलं होतं. त्यावेळेला ह्यांनी वेळ वाढवून घेतली आणि आता सातत्यानं मोर्चे व्हायला लागले. पुराव्यासहित सगळ्या मतदारसंघातली नावं समोर यायला लागले आणि लोकांच्या समोर निवडणूक आयोग नागडं व्हायला लागलं. म्हणून निवडणूक आयोगावर परत भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मग निवडणूक आयोगाचं कर्तव्य होतं ना, जर भाजप म्हणतोय चुकीच्या मतदार याद्या आहेत, महाविकास आघाडी म्हणते चुकीच्या मतदार याद्या आहेत, तर एवढ्या दिवस 4 वर्ष तुम्ही निवडणूक लांबवली. 2 महिन्यात निवडणुकीत सगळ्या मतदार याद्या स्वच्छ करून सगळे दुबार मतदान काढून काय निवडणुकाला जाहीर केल्या. एवढी घाईगडबडीत ही निवडणूक त्यांनी लांबवली का? तर मुख्यमंत्र्यांना 18 जानेवारीला दावसला जायचं म्हणून 15 जानेवारीच्या सगळ्या निवडणुका संपून टाकायच्या आणि पुढे निघायच्या. आपल्याला मतदान याद्यावर किंवा तक्रारीला ह्यांच्याकडे शुद्ध भाषेत तेलाची टोप नाही. संविधानात आम्ही तक्रारच करू शकतो. आम्ही काय केलं खुद करू शकत नाही ना. निवडणूक आयोगाच्या अधिकारी ऐकतो नाही म्हणून आम्ही जाऊन त्याच्याकडे डोक्यात दगड घालणार. आपण सत्ताधारी पक्षाचे गणेश खंडकर आहेत, त्यांना विचारूया. गणेश खंडकरजी, विरोधक जो मुद्दा उपस्थित करतात की वारंवार आम्ही पुरावे देतोय तरी सुद्धा शासकीय यंत्रणा हलत नाहीये. आता तर सत्ताधारी म्हणून तुमच्याही पक्षाच्या लोकांनी अनेकदा हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. पण आता या सगळ्या प्रकारानंतर काहीतरी सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी बनते ना? सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी काय? निवडणूक आयोग हे काय आमचं म्हणजे आमचा काही संबंध आहे का त्यांच्याशी?
तुम्ही हे पहिले स्पष्ट करा, मग मी उत्तर देईन. नाही नाही, तुमचा असं नाही चालणार. नाही, नाही, म्हणजे हे बघा. निवडणूक हरलात की आमची बी टीम तेलंगणात. नाही एक मिनिट हा, बोला, बोला, बोला. एक मिनिट. तुम्ही ज्यांच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारताय, तर तेलंगणात जिंकलात तर तिकडे काय SIR लागू होतं का? कर्नाटकात तुम्ही जिंकलात तर SIR लागू होतं का? हिमाचल प्रदेशात SIR लागू होतं का? हीच मतदारी यादी होती, हेच केंद्रीय निवडणूक आयोग होतं, हे सगळं हेच होतं. मला पहिलं हे क्लिअर करा, म्हणजे मला उत्तर द्यायला बरं पडेल. कारण काय बालाजी गाडे स्वतः बोलतात, दुसरे बोलत असताना मध्ये बोलायला सुरुवात करतात आणि तुम्ही आम्हाला थांबवता. मला प्रश्न स्पेसिफिकली विचारा, म्हणजे मी उत्तर देईन. कारण निवडणूक आयोगाचा मी काही प्रवक्ता नाहीये की त्यांचा मी प्रतिनिधी नाहीये. नाही, पण आता ज्या पद्धतीनं म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते आजच्या एकच मिनिट महबूब, एकच मिनिट. भाजपाचे प्रवक्ते जे म्हणतायत की आम्ही प्रवक्ते नाहीत, तर चांगली गोष्ट आहे. ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाही, त्यांनी मान्य केलं. पण ज्या वेळेला राहुल गांधींनी क्रूज घेतली त्या वेळेला आज मुद्दा मला मांडायचा होता. गणेश कणकरजी, तुम्ही असं नीट ऐकून घ्या. हा, बोला. आता नीट ऐकून घ्या. बोला. माझं नीट ऐकून घ्या. बोला. मी यातलं एक बाब स्पष्ट करू इच्छितो. जर तुम्हाला एखादी व्यवस्था चुकीची वाटली, शरीराच्या आपल्या एखाद्या अंगामध्ये काहीतरी दोष आहे असं ज्या वेळेला तुम्हाला वाटतं, त्यावेळेला आपण त्या संदर्भात एखाद्या डॉक्टरकडे जातो किंवा त्या स्पेशलाइज डॉक्टरकडे जाऊन त्याची तक्रार करतो. बा मला हा त्रास आहे. डॉक्टर विचारतो तुम्हाला असं वाटतंय का, आणि मग तू सांगतो बा तू एक्सरे काढून ये, तू हे रिपोर्ट काढून घे. माझं एवढंच म्हणणं आहे, निवडणूक आयोग चुकीचं करत असेल तर ते चुकीचं आहे, त्याला समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. निवडणूक आयोगानं जेव्हा तुम्हाला हे सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन हे सगळे विषय तुम्ही मांडलेत, तुम्ही एक फक्त प्रतिज्ञापत्र द्या आणि त्याचा विषय तुम्ही आमच्या पुढे. दुसरी बाब, ज्या वेळेला राहुल गांधी देश या संदर्भामध्ये पत्रकार परिषदा घेतात, ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवतात, सगळे विषय देतात. माझी एकच विनंती आहे, आपण जा ना न्यायालयामध्ये, त्यांच्यासमोर विषय आपण का नाही मांडत? आपण काय त्यावेळेला सांगत नाही बा न्यायालयाने याची दखल घ्यावी? आज आपण जी चर्चा करत आहोत ही का करतोय? तर कुणीतरी या बाबतीत न्यायालयामध्ये गेलं, न्यायालयाने परखड ताशेरे ओढले आणि त्यानंतर आज आपण ही चर्चा करतोय की हे चुकीचं घडलंय, यांनी चूक केली, त्यांनी चूक केली. बरोबर आहे. मला हे कळत नाही की हे आज होत असताना कुणीतरी न्यायालयात गेलं म्हणून घडलं ना. मग काँग्रेस पक्ष या बाबतीत म्हणजे आज चर्चा करताना हे आपण विसरून चालेल का की SIRच्या बाबतीत ज्यावेळी निवडणुकीची यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला, त्याविरुद्ध काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि न्यायालयानं दिलेले फटकारे हे आपण विसरलो का? अरे आम्ही तर म्हणतोय ना की याद्या शुद्ध करा, पण तरी सुद्धा तुमचा दिसेल. प्रत्येक व्यक्ती घराघर जात. पण मुद्दा असा आहे, आता महबूब शेख यांनी जो मुद्दा मांडला होता तोच माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला यापूर्वी विरोधकांनी आरोप केले निवडणूक आयोगावर, त्या वेळेला भाजपचे केंद्रापासून राज्यातले नेते का समर्थनासाठी येतात निवडणूक आयोगाच्या? जर तुम्ही असं म्हणत असाल की निवडणूक आयोग आणि आमचा काहीच संबंध नाही, तुम्ही आम्हाला निवडणूक आयोगाचे प्रश्न का विचारता? याचं कारण देतो, ऐकून घ्या. हा, बोला. याचं कारण देतो. जर तुम्ही निवडणूक यंत्रणेमध्ये काम केलेलं असेल तर तुम्हाला याची यंत्रणा कळेल. आज निवडणुकीच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या दोनदा प्रसिद्ध होतात. निवडणुकीच्या काळामध्ये मतदान सुरू व्हायच्या अगोदर शेवटची अंतिम यादी प्रसिद्ध होते पुरवणीच्या नावांसहित. तुमच्याकडे मतदारांना देण्यासाठी स्लीप येतात. तुम्ही ज्या वेळेला मतदारांना स्लीप द्यायला जाता, तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत ना भरपूर, तुमचा पक्ष सक्षम आहे, पण तुमच्या हे लक्षात आलं नाही की हे बोगस मतदार आहेत. तुमच्या कधी लक्षात आलं? जेव्हा तुमचा पराभव झाला. पहिले तुम्ही ईव्हीएमच्या नावाने बोलला, मग तुम्ही म्हणालात की ऐकून घ्या माझा विषय जरा. अगदी बालाजी मी शेवटी तुमच्याकडे येणार आहे. गणेश खणकरनाथ मुद्दा प्लीज विषयात बोललो नाही. खणकरजी ऐका, माझी फक्त विनंती एवढीच आहे, 2च मिनिटात आपला हा शो संपवायचा आहे, त्यामुळे थोडक्यात मुद्दा मांडा. एक शेवटचा विरोधकांचा मुद्दा घेऊन मी हा शो संपवणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, माझं एवढंच म्हणणं आहे की हे तुम्हाला कधी कळतं? ज्या वेळेला तुमचा पराभव होतो.
असं हे नाही चालणार. हा, आणि हे तुमचा बरोबर नाहीये. आता खंडकरजी ज्या तुमचा वेळेला मुद्दा यादी लक्षात आला. घोषित होते, त्यावेळेला तुमचा तुम्ही याविरुद्ध objection खंडकरजी करू तुमचा शकता. मुद्दा लक्षात आला. मेहबूब शेख आणि बालाजी तुम्हा दोघांना प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर द्या. खंडकरांचं असं म्हणणं आहे आणि ते एक प्रकारे संयुक्तिक म्हणता येईल. ज्या वेळेला तुम्हाला मुदत दिली होती त्या मुदतीत तुम्ही हे का केलं नाही असा त्यांचा मुद्दा आहे. थोडक्यात दोघांकडनं उत्तर अपेक्षित आहेत, बालाजी आणि मेहबूब. एकच मिनिटं, हे जे कोर्टात जा सातत्याने भाजपाचे प्रवक्ते सांगतायत ना, तर मला यांना एवढंच आज फोन करून द्यायची की उद्धव साहेबांच्या पक्षाच्या निकालाच्या विरोधात ते कोर्टात जाऊन 3.5 वर्ष झाले. पवार साहेबांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन 3 वर्ष झाले. अजून कोर्टाने निकाल दिला नाही. एक तर आम्ही चूक म्हणा किंवा ते चूक म्हणा, तर निवडणुका संपूर्ण आता 1 वर्ष झालं. आमच्या पक्षाच्या भांडणाला 3 वर्ष झाले. तारीख पर तारीख ते निकाल भेटत नाही आणि याचा तुम्ही सगळे फायदा कसा म्हणून तुम्ही कोर्टात जात नाही असं तुमचं म्हणणं आहे. बालाजी थोडक्यात मेहबूब तुम्हाला विनंती आहे, माझा वेळ संपत चाललेला आहे. बालाजी अगदी थोडक्यात 30 सेकंदात मुद्दा आपल्याला शो संपवायचा आहे. SIRच्या संदर्भानं जे गणेश खंडकर महाराष्ट्राला खोटं बोलतायत, बिहारमध्ये जो SIR झाला त्या विरोधामध्ये हजारो लाखो तक्रारी आणि आक्षेप नोंदवले, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून भाजपच्या सोयीची मतदार यादी बनवण्यात आली. नंबर 1. नंबर 2, आम्ही सातत्यानं हे बघा, बालाजी गाडेजी त्यांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांचं असं म्हणणं ते बोलणार काय तुम्ही? नाही, त्यांचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगानं तुम्हाला मुदत दिली होती त्या मुदतीत तुम्ही आक्षेप का नोंदवले नाहीत? ज्या वेळेला तुमचा पराभव झाला त्यानंतर तुम्हाला ही जाग काय येते? 89,000 आरोप त्या मुदतीमध्ये नोंदवण्यात आले. निवडणूक आयोगाकडे ते देण्यात आले, पण निवडणूक आयोगानं त्यावरती कारवाई केलेली नाही. याचाच अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाला या आक्षेपांकडे आणि तक्रारींकडे बघायचं नाही. SIR म्हणजे काय, तर भाजपच्या सोयीची मतदार यादी तयार करणे. अगदी तुम्हाला सर्वांचे मुद्दे लक्षात आलेले आहेत. एकूणच आजच्या सगळ्या प्रकारामुळे एक मात्र स्पष्ट गोष्ट झालेली आहे की निवडणूक आयोगाच्या अधिकारावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जर राजकीय व्यवस्था नाराजी व्यक्त करत असेल तर मग निवडणूक आयोगानं सुद्धा आपल्या या सगळ्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांमधून एक वेगळा सूर उमटत होता, पण जर आता राजकीय पक्ष सुद्धा तोच प्रश्न उपस्थित करत असतील तर या गोष्टीचा विचार करण्याची निवडणूक आयोगाला गरज आहे. आणि घोडा मैदान लांब नाही आहे, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये तरी सुद्धा हा घोळ टळेल अशी एक अपेक्षा बाळगून या चर्चेची आपण सांगता करणार आहोत. सर्व प्रवक्त्यांचे आभार. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.